5 वर्ष मेहनत करून इंस्टाग्रामचे 70,000 फॉलोअर्स वाली आयडी हे सस्पेंड झाली. नमस्कार, तुमचा सर्वांचा लाडका यश. तर व्हिडिओ खूप दिवसात येते कारण युट्यूबला म्हणजे मी खूप दिवसापासून म्हणजे ऑफलाईन होतो, सो युट्यूब जास्त यूज करत नव्हतो. माझ्यासोबत असा सीन झालाय की माझी इंस्टाग्रामची 70,000 फॉलोअर्स वाले आयडी सस्पेंड झाले, डिसेबल झाले माझी इंस्टाग्रामची आयडी. तर खूप बेकार वाटते. म्हणजे मी तुम्हाला आज माझ्या जर्नीची स्टोरी सांगेन काय. तर एक 5 वर्ष आधी सो मी रील्स वगैरे स्टार्ट केले होते त्या टायमिंगमध्ये. सो म्हणजे मी रील्स स्टार्ट केले तेव्हा माझ्याकडे मम्मीचा फोन होता, मी सॅमसंगचा. तर त्यामध्ये इंस्टाग्रामच्या फिल्टरवरती मी व्हिडिओज वगैरे काढायचो. सो त्यानंतर माझे फ्रेंड्स वगैरे मला काढायचे व्हिडिओ वगैरे. सो तेव्हा माझे खूप मस्त वगैरे मी हेअरस्टाईल वगैरे ड्रेसिंग मला तेव्हा शूट्स वगैरे करायचो. बट तेव्हा मी खूप टाइमपासली करायचो सगळ्या गोष्टी. सो काही दिवसानंतर मग मी असा विचार केला की चला आपण ह्या गोष्टी जरा पुढे नेऊया. म्हणजे मी लोकांना बघायला लागलो नवीन नजरेमध्ये. म्हणजे हे लोक करतात तर आपण का नाही करू शकत, हे लोक रजिस्टर बनतात आपण का नाही बनवू शकत, हे लोक इन्फ्लुएन्सर बनतात सो मी का नाही बनवू शकत. सो प्रत्येकाला वाटतच की हा करू शकतो तर मी का नाही करू शकत. तर ह्याच गोष्टीचं म्हणजे मला जरा म्हणजे असं वाटलं की भाई काहीतरी करावं. मग असं टाइमपासली काढायचं सगळं सॉंग वगैरे व्हिडिओ वगैरे. तर नंतर पप्पांनी मला OnePlusचा फोन घेऊन दिला त्या टायमिंगमध्ये, OnePlus Nord CE2. त्याची पण रेट एवढी म्हणजे होती, ठीकठाक होती. मी इंस्टावरती चांगले फार असे कॉन्टेंट असे सॉंग व्हिडिओ शूट करायचो. सो मग एक दादा बोलला, माझ्या कसं म्हणजे दादा एक फ्रेंड झाला माझा. सो तो मला बोलला की तू कॉमेडी कॉन्टेंट बनव, तू कॉमेडी कॉन्टेंट बनवस की तुला जास्त फेम भेटेल. कारण की माझे फ्रेंड्स वगैरे ते सगळ्या गोष्टी मी त्यांचं पुढे आहेत. कॉमेडी कॉन्टेंट आजकाल खूप हसतात पब्लिक, खूप म्हणजे त्याला आवडते या गोष्टी हसायला. सो विचार केला मी एक व्हिडिओ कॉन्टेंट बनवला, तो कॉन्टेंट खूप व्हायरल झाला. सो मी आता 1-1.5 महिना म्हणजे मी कॉन्टेंट मध्ये झालो कॉमेडीचा. माझे एका व्हिडिओला व्ह्यू 8 मिलियन गेले होते इंस्टाग्रामला. सो माझे व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते. खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे व्हिडिओ नाही खूप व्हायरल झाले. म्हणजे एका रात्रीमध्ये 10,000 फॉलोअर्स वाढले होते. 10,000. मी 10,000 फॉलोअर्सला केक कट करायला गेलो तेवढ्यातच माझे 11K 12K झाले. म्हणजे एवढे फास्ट माझे गेन होते ते फॉलोअर्स. ते म्हणतात ना की काहींचं जर चांगलं होत असेल तर त्यानंतर एक बॅड टाइम येतो. सो तो बॅड टाइम माझ्यासोबत असा आला की 2021ला मी रील्स स्टार्ट केले होते. तेव्हा लॉकडाऊन 19-20ला लॉकडाऊन होतं. सो 21ला स्टार्ट केलं मी. नंतर पुढे जाऊन 2023 मध्ये रिलेशन मध्ये गेलो होतो मी. रिलेशन होतो त्याचा व्हिडिओ नंतर बनवलाच मी. तुम्हाला पण खूप साऱ्या गोष्टी मला पर्सनल सांगायच्या, सो मी त्या सांगेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ह्या व्हिडिओला खूप प्रेम द्या. तेव्हा तुम्ही दुसऱ्या व्हिडिओ लगेच टाकेल. आणि डेली अपडेट्स असतील आता माझ्या इथून पुढं व्हिडिओवरती युट्यूबला. आणि नंतर मग 2024ला आमचा म्हणजे ब्रेकअप झाला. असो त्यानंतर परत ह्या सगळ्या गोष्टी. सो मी 2023 ते 2025 खूप स्ट्रगल केला. एवढं स्ट्रगल केला की माझे 70,000 फॉलोअर्स झाले. आणि मागच्या 2024 11 मेला रात्री 10:30 वाजता माझी आयडी डिसेबल झाली, डायरेक्ट सस्पेंड झाली. सो मी आता पण खूप ट्राय केला, आता 1.5-2 महिना व्हायला तरी पण माझी आयडी नाही येते. सो मी त्या आयडीचा ऑफ सोडून दिला. माझे असे 3 अकाउंट सस्पेंड झाले जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होत होते, फॉलोअर्स वाढत होते. मी मिटा व्हेरीफाय घेत होता तरी पण माझी आयडी उडत होती. याचं सोल्युशन आपण लवकरच काढूया, काहीतरी करू. आणि जर तुमच्या पण आयडिया असं होत असेल तर तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता खाली. आणि सबस्क्राईब नक्की करा. माझी जर्नी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.